तर उद्याची जी काही कंडिशन आहे ही सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरकडे दक्षिण भाग, बीड जिल्ह्यामध्ये, परभणीमध्ये काही ठिकाणी, लातूर या भागामध्ये, तसेच जालना परिसरामध्ये आणि बुलढाणा बऱ्याच ठिकाणी, अकोला, अमरावती बऱ्याच ठिकाणी, चंद्रपूर भाग देखील बऱ्याच ठिकाणी, अशा प्रकारे हा उद्याचा 15 जुलै राहील। मग 15 जुलै नंतर वातावरण हे संपुष्टात येईल का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता। बऱ्याच कमेंटमध्ये हा प्रश्न पाहायला मिळालेला आहे आणि प्रामुख्याने एक महत्त्वाची देखील सांगण्यात येते आहे, मी असेल, इतरही हवामान तज्ञ असतील किंवा IMDच्या खुद वेबसाईट मी आज ओपन केली आहे, यांनी सुद्धा राज्यात मुसळधार पाऊस सांगितला होता। त्याची प्रचिती फक्त मोजक्या भागांना पाहायला मिळाली, त्यामध्ये इकडील भोकरदन, जाफराबाद, थोडेफार सिल्लोडचे भाग, नाशिकचे मोजके भाग हे त्यामध्ये आजच्या डेटला समाविष्ट झालेले आहेत। पण मराठवाड्याच्या बाबतीत अजूनही चिंता ते सुद्धा व्यक्त करतायत आणि आपणही व्यक्त करतोय, कारण की इथलं हाय प्रेशर जवळपास 4-5 दिवस टिकूनच आहे। म्हणजे एकंदरीत 21 तारखेपर्यंत हे हाय प्रेशर असल्यामुळे इथे दिलेले अंदाज हे सक्सेस होण्याच्या मार्गाच्या बाबतीत पाहायला तर कमी राहतील, कारण की हाय प्रेशरचा फटका हा जालन्याच्या उत्तरेकडील भागापेक्षा दक्षिणेकडील भागांना, घनसावंगी असेल, अंबड असेल, परतूर असेल, सेलू, मानवत, पाथरी, परभणी आहे। पण बीड, परभणी हा जिल्हा, त्यानंतर धाराशिव जिल्हा हा 1 नंबरच्या प्लसमध्ये हाय प्रेशरच्या रडारवरती येते। इथे